उकडपेंडी हे नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटेल आणि त्यात विदर्भ स्टाईल असेल तर गोष्टच निराळी आहे. उकडपेंडी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. कोणी रवा आणि पिठाची बनवतात तर कोणी फक्त गव्हाच्या पिठाची बनवतात. पण खरं तर उकडपेंडी ही ज्वारीच्या पिठापासून बनवली जाते. चला तर आपण जाणून घेऊया ज्वारी आणि गव्हाच्या पिठापासून विदर्भात उकडपेंडी कशी बनवतात. मी जया बोंडे, मी एक गृहिणी आहे. मी आज तुम्हाला उकडपेंडी कशी बनवायची ते सांगणार आहे. उकडपेंडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य: एक छोटी वाटी गव्हाचे पीठ, जाड असलेले 1 वाटी ज्वारीचे पीठ. ज्वारीचे पीठ जास्त घ्यायचे. त्यानंतर तेल, कढीपत्ता, जिरे, मोहरी, कोथिंबीर, हळद, मीठ, तिखट, शेंगदाणे, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा. आता आपण उकडपेंडी बनवायला घेऊया. सर्वात आधी गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालूया. तेल गरम झाल्यावर त्यात कांदा घालून घेऊया. कांदा लाल होतपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर मिरची आणि कढीपत्ता टाकायचा, ते परतून घ्यायचा आहे. नंतर त्यात जिरे आणि मोहरी घालायची. मिरची शिजल्यानंतर त्यात शेंगदाणे घालायचे. आता तिखट, मीठ, हळद घालून घ्यायची. ते 2 मिनिट शिजू द्यायचं. आता त्यात गव्हाचे आणि ज्वारीचे पीठ घालून घ्यायचे. गव्हाचे पीठ हे जाडसर असल्यास उकडपेंडी आणखी छान होते. नंतर ते पीठ भाजून घ्यायचं. पीठ जेवढं चांगलं भाजलं जाईल तेवढी उकडपेंडी टेस्टी बनते. आता पीठ छान भाजले आहे. त्यात पाणी घालू. पाणी घालताना थोडे थोडे घालायचे आहे. तुम्ही त्यात आंबटपणासाठी ताक किंवा दही सुद्धा घालू शकता. ते व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. पाणी घालून मिक्स केल्यानंतर काही वेळ वाफ येऊ द्यायची आहे. आता आपली उकडपेंडी तयार आहे. विदर्भामध्ये उकडपेंडी कशी बनवतात ते आज आपण जाणून घेतले. तुम्ही सुद्धा अशी रेसिपी नक्की बनवून बघा. प्रगती बहुरूपी, लोकल 18 अमरावती.